एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. म्हणजेच शिक्षण हे असं प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही संपूर्ण जग बदलू शकता, असा संदेश थोर विचारवंत नेल्सन मंडेला यांनी जगाला दिला. आणि खरंच आपण पाहू शकतो, सामाजिक राजकीय दृष्ट्या इच्छाशक्ती व दूरदृष्टी ठेवून ज्या गावांनी, तालुक्यांनी किंवा शहरांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं, आज तीच शहरं विकासाच्या वाटेवर सर्वात पुढे आहेत. असंच एक शहर म्हणजे 8-10 वर्षापूर्वीपर्यंत केवळ उद्योगनगरी, कामगार नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं पिंपरी चिंचवड. गेल्या 8-10 वर्षात पिंपरी चिंचवडने शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व अशी कामगिरी करत उद्योगनगरी ते एज्युकेशन हब अशी गतिमान वाटचाल सुरू केली आहे. नमस्कार, मी अविनाश आदक, व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊया पिंपरी चिंचवडची एज्युकेशन हब म्हणून होत असलेली वैभवशाली वाटचाल. कामगार नगरी, उद्योगनगरी आणि ऑटो हब, IT हब अशी दमदार वाटचाल आपल्या पिंपरी चिंचवड शहराने आजवर केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरी, शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या शहरात लाखो नागरिक स्थायिक झाले. आजवर आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच विविध आधुनिक शिक्षणासाठी मुंबई, पुणे यासह राज्याबाहेरच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे दर्जेदार शैक्षणिक सुविधा आपल्याच शहरात निर्माण व्हाव्यात असा विचार सामाजिक व राजकीयदृष्ट्या करणे गरजेचे होते. आणि तसाच विचार करून पिंपरी चिंचवड शहराला एज्युकेशन हब बनवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे आश्वासन सर्वप्रथम भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी 2017 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत दिले होते. त्याच जोरावर सुज्ञ पिंपरी चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून महानगरपालिकेत त्यांना सत्ताधारी पक्ष म्हणून बहुमतांनी संधी दिली. पुढच्या काळात आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, महायुती सरकार व महानगरपालिका प्रशासनाच्या सकारात्मक सहकार्याच्या जोरावर विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या 7 वर्षांमध्ये शहरात उभारले. तसेच अनेक मंजूर करून कामाला सुरुवातही केली. यामध्ये प्रामुख्याने भारतीय संत परंपरा, महाराष्ट्राचा गौरवशाली वारकरी संप्रदाय हा वारसा जोपासला जावा या उद्देशाने आधुनिक शिक्षणाची स्पर्धा करताना अध्यात्माचाही प्रचार प्रसार व्हावा या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वात पहिला जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ हा प्रकल्प आपल्या टाळगाव चिखली येथे सुरू झाला. आजच्या घडीला या शैक्षणिक संकुलामध्ये 1200हून अधिक विद्यार्थी वारकरी व आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्याचबरोबर एक पिंपरी चिंचवडकर म्हणून सांगायला अभिमान वाटतो की राज्यातील नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भव्य शाखा आपल्या मोशीमध्ये उभारली जात आहे. पिंपरी चिंचवड मेडिकल कॉलेज व संशोधन सेंटर, त्याचबरोबर पॅरामेडिकल कॉलेजसुद्धा आपल्याकडे सुरू होत आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरातील महानगरपालिकेच्या शाळा स्मार्ट स्कूल संकल्पनेतून अद्ययावत करण्यात येत आहेत. तारांगण प्रकल्पामुळे विज्ञान क्षेत्रात मुलांना आवड निर्माण होते आहे. आपली सर्वश्रेष्ठ लोकशाही, राज्यघटना आणि सर्वोच्च संविधान यांचा प्रचार प्रसार आणि जागृती व्हावी, त्याचबरोबर जगभरातील लोकशाही असलेल्या देशांमधील राज्यघटनांचा अभ्यास व्हावा या उद्देशाने भारतातील पहिले संविधान भवन आपल्या शहरात उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे संविधान भवन व शहरातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी आपल्या मोशीत साकारते आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅनेजमेंट शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची भव्य शाखा आपल्या भोसरी मतदारसंघात होत आहे. कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या पुढाकाराने राष्ट्रीय कला अकादमी उभारण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे सकारात्मक पाठपुरावा करीत आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर, CDAC, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असे विविध प्रकल्प सध्या राबवले जात असून हे सर्व प्रकल्प शहराच्या शैक्षणिक क्षेत्राला नव्या उंचीवर नेतील असा विश्वास आहे. शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक संस्थांना शहरात पोषक वातावरण निर्माण होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी सर्वप्रथम पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यावर आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिकेच्या सहकार्याने भर दिला. त्यामुळे चिखली, मोशी, चरोली रेसिडेन्शियल कॉरिडॉर विकसित झाला. नागरीकरण आणि शैक्षणिक गरजा याचा विचार करून आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा क्षेत्रात गेल्या 10 वर्षांमध्ये एकूण 10 नवीन शाळा उभारण्याचे काम हाती घेतले. यापैकी कुदळवाडी, चिखली, जाधववाडी, बोराडेवाडी, नेहरूनगर येथील काम पूर्ण झाले असून डुडुळगाव, दिघी, भोसरी येथील शाळांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच खाजगी शाळांची संख्या 206वर पोहोचली आहे. एकट्या भोसरी विधानसभेत खाजगी व मनपाच्या शाळांमध्ये तब्बल 1,29,960 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे या ठिकाणी प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे.
एकंदरीतच काय तर सकारात्मक दृष्टिकोन आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीच नाही. पिंपरी चिंचवड शहर एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला येत असताना आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांनी साकारत असलेले विविध प्रकल्प हे निश्चितच पुढच्या काळात माइलस्टोन ठरतील यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद.